भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आमच्यात जर का आमदार निवडून देण्याची क्षमता आहे तर त्या प्रकारे तुमची सत्ता सुद्धा उलटून टाकण्याची महाराष्ट्रभरमधील कोड्यांची क्षमता आहे, हे तुम्ही विसरू नका। आम्हाला आमचे हक्क दिले तर ठीक, नाही तर तुमची जागा आम्ही दाखवल्याशिवाय, या राजकीय लोकांना त्याची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मी या माध्यमातून सांगतो, भारतीय जवान किसान पार्टी प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य गेल्या 15 दिवसापासून इथं आदिवासी कोळी जमातींचं उपोषण चालू आहे। एसडीओ साहेब त्यांना जातीचा दाखला देत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 342 अंतर्गत टोकरे कोळी, ढोर कोळी, मल्हार कोळी, महादेव कोळी या जमातींना आरक्षण दिलेलं आहे। परंतु गेल्या 76 वर्षापासून सातत्याने शासन आणि जात पडताळणी समित्या या अनेक आदिवासी जमातींवरती अन्याय करत आहे आणि गेल्या 76 वर्षापासून या 47 जमातींचा, आदिवासी जमातींचा विकास केला नाही, विकास झाला नाही। ही शासनाची मोठी घोडचूक आहे आणि म्हणून आज आम्ही महादेव खेडकर साहेबांना भेटून आणि जनतेच्या व्यथा आम्ही सांगितल्या आणि जनतेच्या व्यथा सांगून कोळी नोंदीवरनं त्यांना उपजमातीच्या जातीचे दाखले द्यायला पाहिजे। हा त्यांचा संविधानाचा अधिकार आहे आणि हा अधिकार तुम्ही अधिकारी म्हणून इथं बसलेला आहात तर तुम्ही अधिकार वापरला पाहिजे। जर तुम्ही वापरत नसाल तर ही संविधानावरती कुठेतरी गदारोळ आहे आणि असं आम्ही सांगू इच्छितो की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांनी सत्ता भोगली परंतु आदिवासींना वंचित ठेवलं, शेतकऱ्यांना वंचित ठेवलं, मोलमजुरी करणाऱ्यांना वंचित ठेवलं आणि दिशाभूल करण्याचं काम हे आद्याचं सरकार करत आहे। म्हणून सरकारच्या विरोधात सर्व जनतेने जागृत झालं पाहिजे आणि आपला अधिकार जो संविधानामध्ये दिलेला आहे तो आपण घेतला पाहिजे आणि जर कोणी देत नसेल तर त्याच्याकडे घेऊन सुद्धा आपण घेतला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे। आणि आज जे उपोषण इथं बसलेलं आहे एसडीओ कार्यालयासमोर अंमळनेर जवळ, तर त्या उपोषणाला जगन्नाथ बापूला भारतीय जवान किसान पार्टी प्रदेश अध्यक्षाच्या नात्याने आम्ही जाहीर पाठिंबा देतो आणि जर का त्यांच्या जातीचे दाखले दिले गेले नाही तर भारतीय जवान किसान पार्टी संपूर्ण त्यांच्या खांद्याला खांदा लावून रस्ता रोको आंदोलन करेल आणि जिथं जिथं नुकसान होईल तर एसडीओ अंमळनेर त्याला जबाबदार असतील असं मी घोषित करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान। संविधान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षणाच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आमचा कसा द्यायचा घेतल्याशिवाय राहत नाही। अरे या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय। भारत देशात 1950ला संविधान स्वीकारलं। संविधानाची शपथ घेऊन सर्व शासकीय अधिकारी काम करतात परंतु वागत नाही। आर्टिकल 15 मध्ये म्हटलंय की जातीयवाद संपला, जातीवर कोणी बोलायचं नाही, जाती कोणाचा उल्लेख करायचा नाही। परंतु ज्या वेळेस आरक्षणाची वेळ येते या जातीचा काना शोधला जातो, मात्रा शोधला जातो, चिरफाड केली जाते, जातीच्या नावाने तोंड पाहून आरक्षण दिलं जातं। म्हणून या महाराष्ट्र शासनाचा पहिल्या अगोदर मी धिक्कार करतोय की यांनी शासनाची आणि संविधानाची पायमल्ली केली आहे। म्हणून या महाराष्ट्र शासनाचा आणि त्यांचे प्रत्येक अधिकारी की जो जातीच्या आधारावर या आरक्षणाची बाजू घेतो आणि सर्टिफिकेट घेतो, हा प्रत्येक अधिकारी जो नागरिक आरक्षणापासून वंचित आहे ती देण्याची जबाबदारी जर का या शासनाची आहे आणि शासन हे आरक्षण देण्याची जबाबदारी जर का पार पडत नसेल आणि सर्टिफिकेट शिवाय जर आरक्षण मिळत नसेल तर ही शासनाची नाचक्की आहे की त्यांनी संविधानाप्रमाणे आम्हाला अधिकार दिले नाही। म्हणून या शासनाचं मानसिकता अशी आहे की काल म्हणे एक गेटवर आमच्या एक कोणीतरी आमचा आदिवासी कोळी जमातीचा बांधव वरती चढला, चढला नाही त्याला चढायला या शासनाने भाग केलं, अशी मानसिकता या महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी करून ठेवलंय। त्यांना हेच म्हणायचंय की कोळ्यांमध्ये, आदिवासी कोळ्यांमध्ये आणि आदिवासींमध्ये त्यांच्या हक्कासाठी भांडण्यासाठी कोणी पैदाच झालं नाही। आम्ही शासकीय अधिकारी म्हणजे इथले मालक, मालक नाही
तुम्ही इथले पब्लिक सर्वंट आहेत. पब्लिक म्हणजे जनता आणि सर्वंट म्हणजे नौकर. जनतेचा नौकर तुम्ही आहात. तुम्हाला त्यासाठी प्रमाणपत्र देण्यासाठी इथं नेमलेलं आहेत. आणि जर का तुम्ही नेमून दिलेले कामं जर तुम्ही करत नसाल तर ते अॅट्रॉसिटी अंतर्गत भारतीय संविधानाप्रमाणे अनुच्छेद 17 प्रमाणे तुम्ही आमच्यावर अस्पृश्यता लादत आहात. आणि त्या अस्पृश्यता लादणं म्हणजे आज रोजीच्या अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत शासकीय अधिकाऱ्याने केलेलं ते कृत्य म्हणजे गुन्हा आहे. म्हणून तुम्ही कायदा हातात घेऊ नका, गुन्हा करू नका. ज्यावेळेस आमचे आदिवासी बांधव त्यांच्या हक्कासाठी ज्यावेळेस मैदानात येतील तर प्रत्येक आदिवासी बांधव तुमच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जर गुन्हा दाखल झाला तर तुम्ही नोकरीवर पण राहणार नाही. म्हणून संविधानाने चाला, जातीचा भेस धरू नका. आणि जातीचा भेस धरला तर मात्र तुमची नोकरी पण जाईल आणि तुमची जागा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे आम्ही शासनाला हे निदर्शनास आणून देतो. त्याचबरोबर आज रोजी आम्ही एसडीओ साहेबांना सुद्धा सांगितलं तुम्ही कायदा हातात घेऊ नका. आणि घेतला तर मग त्याचे परिणामाला मात्र तुम्ही जागे नाही. आता आमच्या आदिवासी कोळी जमात जागा झालेला आहे. कोणत्याही भूल टापांना आम्ही बाळी पडणार नाही. जय आदिवासी. या ठिकाणी एकूण 10 दिवसापासून आदिवासी कोळी जमातीचं या ठिकाणी आंदोलन चालू आहे. तरी येत्या आंदोलनात ठियान उपोषणात या ठिकाणी दखल घेतलेली गेली नाही. या ठिकाणी येतात जातात आणि फक्त या कोळ्यांना आदिवासी कोळी जमातीला फक्त आश्वासन देतात. मी सांगतो की आम्हाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनुसार अनुक्रमांक 28/29/30 नुसार टोकळे कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, महादेव कोळी यांना घटनेनुसार अधिकार देऊन सुद्धा आम्हाला आमचं जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र हे सुलभतेने मिळत नाही. हे आम्हाला सरकारकडे आम्ही शांततेत मागणी करतोय की आम्हाला फक्त निवडणूक आली आणि फक्त आदिवासी कोळी जमातीला खोटे आश्वासन दिले आणि आता हा जमात जागा झालेला आहे. तुमच्या भूलतापांना आम्ही बळी पडणार नाही. येणाऱ्या या ठिकाणी तुमची जागा दाखवून देऊ. आम्हाला फक्त शांततेत तुमच्याकडे मागणी आहे की आमचा तुम्ही प्रश्न आदिवासी कोळी जमातीचा हा जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न तुम्ही सोडवावा आणि सुलभतेने आम्हाला आमचा अधिकार, आमचा जो हक्क आहे ते आम्हाला महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्यानुसार तुम्हाला आम्ही नम्रपणे विनंती करतोय की लवकरात लवकर आमचा हा प्रश्न सोडवावा. आणि या ठिकाणी आमचे आप्पासाहेब असतील, सोनवणे सर असतील व आदिवासी कोळी जमाती संपूर्ण तालुका जिल्हाभरातील जमात या ठिकाणी बापू साहेबांना उपोषणा ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. या ठिकाणी मी एवढं बोलतो. जय आदिवासी, जय भीम.